ज्याप्रमाणे काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन उपस्थिती लावली, तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बैठकीला काही खासदार हे गैरहजर होते. याचाच अर्थ त्यावेळेसच ठाकरेंनी समजून जायला हवं होतं की आता आपल्या हातामध्ये काहीच नाही. आता सगळं काय आहे ते त्या 9 खासदाराच्याच हातामध्ये आपलं भवितव्य आहे. आणि फायनली आज महाराष्ट्रामध्ये एक अशी मोठी घडामोड होणार आहे की उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार ही या ठिकाणी शिवसेनेतून बाहेर पडणार उद्धव ठाकरेंच्या. मित्रांनो, आपल्याला याच विषयावरती बोलायचं आहे, पण ट्विस्ट इथं नाही. हे 6 खासदार सोडा, अजून एक दुसरा गट बाहेर पडेल. तो गट हा आमदाराचा असणार आहे. मित्रांनो नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. सर्वांचं मी स्वागत करतो आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये. सर्वांना एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. आता ज्या दिवशी बैठकीला काही खासदार काही कारणं सांगून गैरहजर होते, काही ऑनलाईन हजर होते, त्यावेळेसच एक इशारा आला होता की आम्ही कोणत्याही क्षणी जाऊ शकतो, फक्त आम्ही हाकेची वाट पाहत आहे. आणि ती हाक काल शिंदेंनी दिली. काल शिंदे साहेब हे दिल्लीला गेले आणि त्या पाठोपाठ हे 6 खासदार पण दिल्लीला गेलेत, अशा बातम्या आलेल्या आहेत. त्यामध्ये ओमराजे हे पुण्याला आहेत आणि अजून कोणीतरी कुठं आहे, असं काही बातम्या आल्यात पुढे. पण हे 6 खासदाराची जुळवाजुळव करण्यासाठी, हे कन्फर्म करण्यासाठी हे 4 ते 5 महिने गेलेत मित्रांनो. ह्या 4 ते 5 महिन्यापासून हे ऑपरेशन टायगर चालू आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये काही टायगर्स बाकी होते. त्या टायगरला परत या ठिकाणी वाघासोबत घ्यायचं कामं हे 6 महिन्यापासून चालू होते. पण त्याला जुळवाजुळव करून काही गोष्टी करून आता ते सफल झालेत, मला या ठिकाणी असं म्हणावं असं वाटतं. कारण काय, अरविंद सावंतांनी एक पत्र लिहिले लोकसभा अध्यक्षांना की या गटाला मान्यता देऊ नये आणि जर तुमच्याकडे हे गट अर्ज घेऊन आले तर तुम्ही पहिल्या सुरू ठाकरेंना विचारा आणि आम्हाला कळवल्याशिवाय तुम्ही त्यांचा अलग गट स्थापन करू नका, असं काही त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. आणि राऊतांनी तरी लिहिलं आहे, अपना सपना मणिमणी काहीतरी लिहिलं तरी आहे. म्हणजे हे एकूणच सगळ्यांना माहिती आहे. आतनं ठाकरेंलासुद्धा माहिती आहे की आपले हे 6 जाणार आहेत. म्हणजे असं हे लपून कुठल्या गोष्टी नाहीत, हे सर्वांना माहिती होतं की हे आपले जाणार आहेत. पण त्यांना रोखायचा प्रयत्न का नाही केला या लोकांनी? आता म्हणतात हे 15 कोटी 16 कोटी 15 कोटी 16 कोटी ठाकरेंना भरपूर आहेत का? त्यांनी रोखायचा प्रयत्न का नाही केला? कारण इथं विषय हा पैशाचा नाही, या ठिकाणी विषय हा दुसराच काहीतरी आहे. तोही लवकर बाहेर येऊ शकतो. आता हे जे खासदार आहेत, ह्या खासदारामुळं खरंच उद्धव ठाकरेंच्या गटाचं अस्तित्व असेल किंवा नाही हे तुम्हाला लवकरच समजून येईल. पण याच्या माध्यमातून मला एक दुसरी गोष्ट सांगायची होती, ती अशी, जर हे 6 खासदार जर उद्धव ठाकरेपासून दूर गेले, वेगळे झाले, तर समजून घ्या दुसरी फूट लगेच काही दिवसामध्ये म्हणा किंवा काही महिन्यामध्ये हे दिसून येईल. दुसरी बारी ही आमदारांची असणार आहे. आता 9 आमदार आहेत, त्यानंतर 9 खासदार आहेत आणि 20 आमदार आहेत आणि 65 नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेचे आहेत. जर हे खासदार तर 6 इकडं आले, तर जे आमदार आहेत ते आमदारसुद्धा मित्रांनो या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब म्हणा किंवा ते स्वतःचा स्वतंत्र असा गट निर्माण करून त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सेनेमधून बाहेर पडतील. आता बघा, एक तुम्हाला लहानशी मित्रांनो एक गोष्ट सांगतो की हे असं का होतं. पहिली गोष्ट असते नेतृत्वाचा अभाव. आपल्याकडं खमक्या नेतृत्व नसेल तर अशा गोष्टी होणारच आहेत. आणि दुसरं आहे पक्ष एकाच आहे आणि पक्ष चालवतोही वेगळाच. कारण ह्या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंचा रोल काहीच नाही. ते फक्त पाहतात, ऐकतात, टोमणे मारतात. पण तो पक्ष हे कुठेतरी वेगळ्या लोकांनीच हायजॅक केलेला आहे. ते वेगळे चालवतात. मग एवढे अनुभवी मातब्बर नेत्याला जर आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यावर राहायचं असेल तर त्यांना दुसरा पर्यायी विचार करावाच लागणार आहे. जर राऊत यांना ऑर्डर देत असतील तर यांना पर्यायी विचार करणं गरजेचं आहे.
हे अनेक कारणं यामध्ये असू शकतात. आणि महत्त्वाचं काय? महत्त्वाचं म्हणजे की केंद्रामध्ये सत्ता, राज्यात सत्ता हे भाजपची युतीची आहे आणि जे काही आहे सत्तेसोबत राहून आपण आपले अनेक वर्ष राजकारणामध्ये सिक्युअर करू शकतो. नवे फंड असतील, कामं असतील मतदारसंघातील, हे सगळं करून आपली पुढली पंचवार्षिक आपण शेप करू शकतो, हा विश्वास लोकांना आहे. जर आपण कामच केलं नाही, तर आपल्याला नेक्स्ट टर्मला कोण निवडून देईल? हा एक प्रत्येकाचा प्रश्न असतो. आणि याच्या माध्यमातूनच मागच्या वेळेस झालं होतं जे फुटी, त्यामध्ये अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या बोललं होतं की आम्ही शिंदे साहेबांसोबत का आलो? तुम्ही आता एक लहानसं मित्रांनो गणित समजून घ्या. त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आणि चालूमधले मंत्री एकनाथ शिंदे असतील, बाकीचे काही असतील, ते सगळे चालूमधले मंत्री होते, चालूमधले आमदार होते. आपली सत्ता असताना, आपला मुख्यमंत्री असताना, सगळं काही आपलं असताना त्यांनी त्यावेळेस ती फूट का पाडली किंवा त्यांनी बाहेर काय ते पडले? तुम्हाला ह्यासुद्धा गोष्टीचं कारण माहीत पाहिजे मित्रांनो. कारण ते लोक असेच बाहेर नाही पडले. त्यावेळेस भुमरेंनी सांगितलं होतं की आम्ही बाहेर पडण्याचे नेमकं कारणं कुठली आहेत? आम्ही बाहेर काय पडलो? कारण आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायला लेअर होत्या, म्हणजे त्या 2-2, 3 दिवस त्यांना वेटिंगमध्ये राहायचं काम होतं त्यावेळेस. वेटिंग राहायचं, सी एम साहेबाची भेट व्हायची नाही. सी एम हे ऑनलाईन भेटायचे आणि त्यांचं ऑनलाईन स्क्रीन बंद झाली की सी एम गायब व्हायचे. जर मग सी एम कॅबिनेट तर भेटत नसतील, तर मग मित्रांनो हे कसे कामं करायचे? आणि एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. ह्या सगळ्या मंत्र्यांना घरचं किचन कॅबिनेट सगळं मॅनेज करायचं. मग ह्या सगळ्या गोष्टी नेतृत्वाच्या अभावामुळंच हे लोक सगळे ठाकरेंना सोडून यांनी एक अलग असा पर्याय निवडला. त्यांना ठाकरेपेक्षा, राऊतांपेक्षा, आदित्य ठाकरेंपेक्षा त्यांना शक्यवर हे शिंदे साहेबांसोबत वाटू लागलं होतं. आणि मग आपलं निर्णय घेतला, त्यांनी बाहेर पडले. मग ते पहिले 40 पडले, आता हे 6 खासदार पडणार आहेत. आणि हे खासदार पडल्यानंतर लगेच दुसरी फूट ठाकरेमध्ये होऊ शकते, ते म्हणजे महाराष्ट्रातील आमदारांचे. कारण एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 5 ते 6 आमदार असतात. समजून घ्या, फॉर एक्झाम्पल धाराशिवचे आणि लातूरचे जे खासदार ओमराजेंनी तर हा मार्ग निवडला, तर त्यांचे स्नेही जे असणारे आहेत, ते स्नेही म्हणजे कैलास पाटील, त्यानंतर स्वामी गुरुजी उमरग्याचे, हे सेनेमध्ये राहतील असं मला वाटत नाही. कारण एका खासदारामुळं 2-2, 3-3 आमदार या ठिकाणी ठाकरेपासून नक्कीच बाहेर पडतील. आणि दुसरी फूट ही या ठिकाणी ह्या आमदाराची असणार आहे. आणि यावर ते थांबणार नाही. यानंतर अजून पुढली फूट होऊ शकते, ते म्हणजे ह्या सगळे जे नगरसेवक आहेत हे सुद्धा सोडून त्या ठिकाणी शिंदेसाहेबांचा पर्याय ते निवडू शकतील किंवा ते अलग राहून स्वतंत्र आपला गट स्थापन करतील. कारण हे सगळं चाललं आहे मित्रांनो, हे सगळं पैशाकरता वगैरे नाही. काहीतरी त्या लोकांना त्रास आतून असणारच आहे. कारण आत्तापर्यंत त्यांनी शिंदेंना शिव्या दिल्या, गद्दार गद्दार बोलायचे. हे 3-4 वर्ष त्यांनी शिंदेवरती नाही ते आरोप केले. तेच लोक आज शिंदेंना जवळ का करत आहेत? कारणं काय आहेत? हे कारणं हे शोधले पाहिजेत. असंच कोणी कोणासोबत जात नाही मित्रांनो. त्याचा विश्वास निर्माण करावा लागतो. तो विश्वास शिंदेने निर्माण केलेला आहे, भाजपने निर्माण केलेला आहे. त्यांना विकास नीती भाजपची त्याला समजते, त्याला कळते. आणि लोकांना समजतं आहे की हे लोक फक्त विरोध करायचा म्हणून भाजपला विरोध करतात. हा अजेंडा राऊतांचा या लोकांना कळून चुकला आहे. त्यामुळं हेही त्यामध्ये कारण असू शकतं. बाकी जे म्हणतात ना हे कारण ते कारण, असं काहीही नाही. फक्त जे चाललं आहे, फक्त आपल्यामध्ये दम नाही, आपले खासदार सांभाळून ठेवायचा, दुसऱ्यावरती बोट दाखवून काय मिळणार आहे? असो, पण हे फक्त 6 खासदार ही एक सुरुवात आहे. अजून आमदारांनासुद्धा एक लॉट बाहेर पडू शकतो. तुमचं काय मत आहे या विषयावरती नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला अजून काय वाटतं आहे या सगळ्या प्रकरणावरती खाली कमेंट करून आम्हाला कळवा. नमस्कार.